सो वेलकम बॅक. दुपारची वेळ आणि स्वतःशी हितगुजमध्ये आज मी उन्हात बसलेले असताना मी बघितलं की एक आई तिच्या मुलांवर शाळेत न येताना प्रचंड चिडत होती की एवढे कमी मार्क कसे मिळाले, बाकीच्यांना बघ किती मार्क मिळाले, तुला काय कमी करतो, असं तसं. आणि मला एकदम असं झालं की त्या मुलांचे चेहरे बघून मला अत्यंत वाईट वाटलं. असं नाही, मुलं चुका करतात आणि त्यांना रागवणं गरजेचं आहे. अगदीच त्यांना लाडात नाही वाढवत कोणीच आणि वाढवायलाही नको. पण प्रत्येक वेळी आपले पेरेंट्स म्हणा किंवा कोणी ना कोणी आपल्याला नेहमी दुसऱ्यांशी कंपेअर करत असतं आणि त्या कंपॅरिझनमध्ये नेहमी असं असतं, 4 लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, हे काय म्हणेल, ते काय म्हणेल. इवन लव्ह मॅरेज पण असेल, तो मुलगा कर्तृत्ववान असेल किंवा काही पण असेल, तर समाजात आमचं काय नाव राहील, असं तसं. पण तुम्ही ज्या समाजाबद्दल एवढा विचार करताय कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत, मग ते शाळेतले मार्क असू द्या, नोकरी असू द्या, लग्न असू द्या किंवा काही पण, तुम्ही ज्या समाजाचा इतका विचार करताय, ते 4 लोक, ते 4 लोकात आमची काय इज्जत राहील, 4 लोकात तुमची इज्जत काय राहील, हे बघण्यासाठी तुम्ही तुमच्या पोटच्या गोळ्याला किती त्रास देताय, त्याला नेहमी तुम्ही गुन्हेगाराच्या कोठडीत उभं करताय. हा विचार का नाही येत? मी असं नाही म्हणत प्रत्येकच जण असं करत असेल, पण असे असंख्य लोक आहेत जे आपल्या मुलाला किंवा मुलीला एखाद्या गुन्हेगाराच्या कठड्यात उभं करतात, फक्त कुणासाठी? समाजासाठी. पण जेव्हा वेळ पडते, खरंच पेरेंट्सला गरज असते, तेव्हा कोण येतं त्यांच्यासाठी? त्यांचा पोटचा गोळाच येतो ना. कारण त्याच्या इतकं प्रेम त्यांच्यावरती कुणीच नाही करू शकत. निस्वार्थ प्रेम कुणीच नाही करू शकत.